नमस्कार, मी अवधूत गुप्ते. तुम्हा सर्वांचं स्वागत. दक्षिण मुंबई मतदारसंघामधील मतदारांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या ह्या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियाच्या मीडियम्सवरती हा कार्यक्रम पाहणाऱ्या तुम्हा सर्वांचं आणि इथे जमलेल्या सर्व मतदारांचं स्वागत करतो. खरं तर आपण ह्या भागामध्ये भायखळा असू दे किंवा दक्षिण मुंबई असू दे, आम्ही मुंबईकर सारखेच येत असतो. परंतु ह्या भागाचा ज्यावेळेला मतदारसंघ असा मी उल्लेख करतो आहे, त्यावेळेला मात्र ह्याला एक वेगळं ग्लॅमर प्राप्त होतं. सखा पाटलांपासून जॉर्ज फर्नांडिस तिथपासून जयवंतीबेन अशी मोठी मोठी खासदारकीची नावं ज्या मतदारसंघामधनं झाली आणि दिल्लीमध्ये गेली, त्या मतदारसंघाला केवळ मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रामध्ये फार अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की अगदी काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडनं इथे कोण लढणार अशी चर्चा होती आणि त्यावेळेला यामिनीताई जाधवांचं नाव डिक्लेअर झालं आणि संपूर्ण मुंबईला, महाराष्ट्राला एक सुखद धक्का बसला. आज आपल्याशी यामिनीताई जाधव ह्या कार्यक्रमामध्ये गप्पा मारणार आहेत आणि मी त्यांना मतदारांच्या मनातले काही प्रश्न विचारणार आहे. कार्यक्रमाचं स्वरूप माझ्या मुलाखतीचं जे स्वरूप असतं त्या पद्धतीचंच असणार आहे. म्हणजे सुरुवातीला थेट मी आमच्या खुपण्याकडे येणार आहे, मतदारांच्या खुपण्याकडे येणार आहे. आम्हाला टोचणाऱ्या गोष्टी, आम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टी मी ताईंना विचारणार आहे. पुढच्या भागामध्ये, पुढच्या सेगमेंटमध्ये त्यांना काही खुपणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या ऐकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि कार्यक्रमाच्या शेवटी तुमच्या आवडीचे जे 2-3 राऊंड्स आहेत, अर्थात रॅपिड फायर आणि त्याचबरोबर टेलिफोन, या दोन्ही राऊंड्स देखील होणार आहेत. त्यामुळे कार्यक्रम शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या मनातल्या गोष्टी असतील, त्या खाली या कार्यक्रमाच्या खाली लिहायला, तुमच्या कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. आता मी थेट ताईंकडे जातो. ताई, सर्वप्रथम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद. बरीच नावं लोकांच्या समोर येत होती की कोणाला मिळणार, अगदी नक्की भाजपकडे का शिवसेनेकडे का कुठनं, आणि नक्की कोणाला तिकीट मिळणार. आणि त्यामध्ये ज्यावेळेला तुमचं नाव डिक्लेअर झालं तर खरोखर तुम्हाला किती आधीपासून कल्पना होती, आणि ज्यावेळेला तुम्ही ऐकलत की तुमचं नाव डिक्लेअर झालं, तिकीट डिक्लेअर झालं, त्यावेळेला तुमची पहिली रिॲक्शन काय होती? खरं तर माझं नाव या क्यूमध्ये कुठेच नव्हतं. 1-2-3 दिवस आधीपासून टी व्हीवर यामिनी जाधव सुद्धा या मतदारसंघातनं कदाचित त्यांना उमेदवारी दिली जाईल हे कदाचित होतं. पण माझ्या कुठे ध्यानी स्वप्नी यातला काहीच अपेक्षा नव्हती ही. बाकी जे उमेदवार होते आणि त्याचबरोबरीनं माझे पती यशवंत जाधव साहेब हेही इच्छुक होते. त्यामुळे आम्ही सगळेच जण त्यांच्या नावाच्या घोषणेची वाट पाहत होतो. आणि ऑल ऑफ अ सडन माझं नाव पुढे आलं. हा खरं तर सुखद धक्का म्हणायला हरकत नाही आहे. पण तेवढाच तो मला आदर वाटतो सगळ्या महिला वर्गाचा की एका महिलेला उमेदवारी इथून दिली गेली आणि त्या सगळ्या समस्त महिला वर्गांचा तो सन्मान आहे. वा. आता मला सांगा, खासदार झाल्यानंतर तुम्ही संसदेत गेल्यावर पहिली 1-2-3 कामं जी तुमच्या मनात आहेत, जी तुम्हाला करायची, ती कुठली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही भौगोलिकदृष्ट्या जर दक्षिण मुंबईचा विचार केला तर या दक्षिण मुंबईमध्ये जुन्या मोडकळीला आलेल्या इमारती हा खूप मोठा गहन प्रश्न आहे, ज्याच्यावर मी गेले 5 वर्ष आमदार म्हणून, आता 5 वर्षातले फक्त 2-3 महिने राहिलेत, पण 5 वर्ष म्हणायला हरकत नाही, मी सतत त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, मी पाठपुरावा केला आहे, मी पत्रव्यवहार केलेली आहेत. तर हा प्रश्न जर मार्गी लागला तर दक्षिण मुंबई ही एक ॲडव्हान्स सिटी म्हणायला हरकत नाही, इतकी छान सिटी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इथे राहणाऱ्या लोकांना, कारण इथे स्कायस्क्रॅपर बरोबर स्लम आहे, चाळ सिस्टम आहे, या सगळ्यांना एक सुरक्षित घर मिळेल हक्काचं, आणि त्याच्यासाठी माझा सगळ्यात मोठा प्रयत्न असणार आहे. पण त्याच बरोबरीनं की या सरकारने एक हाऊसिंग पॉलिसी जी अमेंडमेंट करून लोकउपयोगी गोष्टीच्या त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या त्रुटींमध्ये बदल करून अमेंड करून आणलेली आहे आणि त्याचा अंमलबजावणी सुरू झालेली आहे, त्याचा मला खूप मोठा फायदा होणार आहे. वा. तर त्या दृष्टिकोनातून मी काम करेन. खूप छान. ताई, आता कसं आहे की असं म्हटलं जातं की यंदाची जी
इलेक्शन आहे, ही जी लोकसभेची निवडणूक आहे, ही जितकी खासदारांची आहे तितकीच किंवा त्याहून जास्त ही दिल्लीमध्ये मोदी आणि विरोधी, म्हणजे त्याच्यामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस आहेच, पण त्यांच्याबरोबर सगळी जी आघाडी आहे त्यांची ती, ह्याच्यामधली सगळ्यात मोठी ही निवडणूक आहे असं म्हणतात. ज्यावेळेला तुम्ही खासदार म्हणून तिथे जाता त्यावेळेला तुम्ही मोदीजींच्या विचारांचं समर्थन करून तुम्ही पुढे जाता. तर त्यांच्या विरोधकांचा जो सगळ्यात मोठा जो आरोप आहे की आता भारत हा लोकशाहीकडनं हुकुमशाहीकडे भारताची वाटचाल चालू आहे, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मला अजिबात असं वाटत नाहीये लोकशाहीकडनं हुकुमशाहीकडे. कारण हुकुमशाही काय असते हे आपण इतिहासात वाचलेली आहे. आणि मला वाटतं ज्या पद्धतीनं मोदी साहेब काम करतायत ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून, अनेक योजना राबवल्या जात आहेत, मग त्या तरुणांसाठी असतील, महिलांसाठी असतील, गरिबांसाठी असतील. म्हणजे काही लोकांनी गरिबी हटाव हा नारा दिला होता, गरीब बिचारे तिथेच राहिले, कोणी कुठून हटलं नाही. पण आता बऱ्याचशा योजना लोकोपयोगी होत आहेत, अनेक प्रोजेक्ट होत आहेत. तर मला वाटत नाही कुठल्या पद्धतीनं हुकुमशाही म्हटलं जातं. मी या मताशी सहमत नाही आहे. परंतु एक जर का आपण म्हटलं की लोकशाहीकडनं हुकुमशाही, कारण भारतामध्ये एक सक्षम विरोधी पक्ष असायला हवा जो आता राहिलेला नाही, असं ज्या वेळेला लोक म्हणतात त्याही वेळेला विरोधक असं म्हणतात की ह्याचे देखील क्राफ्टिंग जे झालंय हे भाजपकडनंच झालेलं आहे, की आज जर का भारतामध्ये एक सक्षम विरोधी पक्ष नाहीये तर तो देखील राहता कामा नये ह्याची काळजी भाजपने घेतलेली आहे आणि त्याच्याप्रती त्यांनी कामं केलेली आहेत असा विरोधकांचा आरोप असतो. नाही, मला या आरोपात काही तथ्य वाटत नाही. त्याचं कारण आहे की त्यांच्याकडे कुठलं नेतृत्वच उरलेलं नाही. मी जरी शिवसैनिक असले तरी महिला म्हणून मी माननीय स्वर्गीय इंदिरा गांधी मॅडमचा खूप आदर करते, खूप आदर करते त्यांचा. आणि ते एक नेतृत्व होतं मोठं की मला नाही वाटत त्यावेळेला त्यांना इतरांना जवळ कोणाला तरी बीट करायला सगळ्यांना एकत्र आणायची गरज पडत नव्हती, एकट्या पुऱ्या पडत होत्या सगळ्यांना. आणि मग ते नेतृत्व त्याच्यानंतर स्वर्गीय राजीव गांधीजी यांचा मी आदर करते, कारण त्यांनी ही अतिशय उत्कृष्ट पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द केलेली होती. दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला, पण ते असते तर आणखीन चांगलं नेतृत्व काँग्रेसला लाभलं असतं. पण आता त्यांच्याकडे कुठलं नेतृत्व नाही. आणि तुमच्याकडे नेतृत्व नाही म्हणून तुम्ही समोरच्यांना हुकुमशाह म्हणणं हे मला वाटतं योग्य वाटत नाही. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छिते की एकत्रित येण्याला दोन गोष्टी असतात. एक, कोणाला तरी पुढे न जाऊ देण्यासाठी त्यांना समोरच्याला नामोहरम करण्यासाठी एकत्र येणं, आणि दुसरं चांगल्या विचारांना घेऊन एकत्र येणं. अशा दोन गोष्टी आहेत. मला वाटतं महायुतीचं सरकार हे चांगल्या विचारांना, विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र आले. जे घटक पक्ष एकत्र आलेत हे विकासाच्या दृष्टिकोनातनं आणि विचाराच्या दृष्टिकोनातनं पुढे जात आहेत. बाकीचे जे आलेत ते केवळ मोदी साहेबांना हरवण्यासाठी एकत्र आलेले आहेत असं मला वाटतं. खरंय. आता मला सांगा की हा तुमचा जो मतदारसंघ आहे ह्याच्यामध्ये मराठी टक्का भरपूर आहे, प्रश्नच नाही. शिवडी बाजूला आहे, ह्या बाजूला आहे, परंतु त्याचबरोबर मुस्लिम समाज आणि गुजराती समाज हा देखील खूप प्रमाणामध्ये आहे. तर तुम्ही यामध्ये तुम्हाला कसं वाटतं की मुस्लिम समाजाची मतं मिळवायला तुम्ही कशा यशस्वी ठराल, तुम्ही कशी मिळवू शकाल? साहेब, मी ऑलरेडी यशस्वी ठरलेली आहे. 2019ला जी मी आमदारकी लढवली आणि त्याच्यामध्ये मी सगळ्या माझ्या शिवसैनिकांना, त्यावेळेला BJP सोबत होती, युतीमध्ये होतो आम्ही, त्या युतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि द ग्रेट ब्रेन मिस्टर यशवंत जाधव यांना सलाम करू इच्छिते. कारण त्यावेळेला सुद्धा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार होतेच की, पण जवळजवळ 20,000 पेक्षा जास्त लीड घेऊन मी निवडून आलेली आहे. फॅक्टर हा वर्क करतो की तुम्ही लोकप्रतिनिधी झाल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये किती हवा जाते, तुम्ही स्वतःला काय समजता. तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर मी कोणतरी ग्रेट आहे किंवा आमदार झाल्यानंतर मी कोणतरी ग्रेट आहे, त्यापेक्षा मी लोकांचा आहे किंवा मी लोकांची आहे आणि यांनी मला बनवलंय, ही भावना सतत रुजवत ठेवली तर मला वाटतं कुठल्याही रिलिजनची लोक तुमच्याकडे, तुमच्या कामावर आपोआप प्रेम करायला लागतात आणि कुठलीच गोष्ट कठीण होऊन जाते. खूप छान. आता तुम्ही इतके दिवस, तुमचं तिकीट डिक्लेअर होऊन किती दिवस झाले? मला वाटतं एक माझं तिकीट 30 तारखेला डिक्लेअर झालेलं आहे. 10 दिवस झाले. 3 तारखेला फॉर्म भरल्यानंतर 4 तारखेपासून प्रचार सुरू केलेला आहे. सो अगदी गेले म्हणजे 10 दिवस तुम्ही प्रचार करतात आणि पुढचे अजून 8
ते 10 दिवस तुम्हाला प्रचार करायचा आहे. मग इतकं जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये घरच्यांचा किती साथ आहे तुम्हाला? का आता किती झोपायला वेळ मिळतो का नाही मिळत? आणि घरच्यांचे तर तक्रारी असतात की नाही, तर का आई घरीच नाही येत किंवा मी घरीच येत नाही असं? नाही नाही, माझं कुटुंब जर माझ्या पाठीशी नसेल, आणि हे माझं नाही आहे साहेब, आपल्या घरी आपली पत्नी असेल आणि आपली पत्नी जर आपल्या पाठीशी उभी नसली तर अवधूत गुप्ते इथपर्यंत पोहोचू शकत नाही. वाईस वर्सा, जर आपल्या पत्नी एका क्षेत्रामध्ये आहेत तर त्या ज्यावेळेला लीड करतात त्यावेळेला तुमचा सपोर्ट हा महत्त्वाचा असतो. आणि माझी फॅमिली, इनफॅक्ट आय कॅन से, पती, मुलं, सुना, नातवंड ही सगळी माझ्या पाठीशी छान उभी आहेत, छान उभी आहेत. कोणाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि साहेब, जग मोबाईलनी इतकं जवळ आणून ठेवलेलं आहे की व्हिडिओ कॉल केला की नातवंडही खुश होतात. त्यामुळे कोणालाही तक्रार नाही आहे की मी भेटत नाही. आणि झोप म्हणलं तर गरजेचं आहे स्वास्थ्याच्या दृष्टीने, पण एक ट्रान्स असतो तो उमेदवाराचा की येस, मी लढाई करते आहे आणि मला ती जिंकायची आहे. आणि त्यावेळेला भूक, ताण, झोप कुछ नाही. बापरे. पण तुम्हाला हे तसं नवीन नसणार आहे, कारण तुम्ही आधी आमदार म्हणून काम केलेलं आहे. तर एकदा आमदार झाल्यानंतर तुमची दिनचर्या काय असते? म्हणजे तुम्ही किती स्ट्रेसफुल लाईफ जगता? आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे. खरं तर साहेब, मी विचार करता, स्ट्रेसचा विचार केला ना, तर एक छोटंसं बाळ असतं बघा, जन्माला येतं. आणि मग ते 1.5 वर्षाचं झालं ना, त्याला कळायला लागतं माझे आई पप्पा काय बोलतात, मम्मी पप्पा काय बोलतात. मग त्या मम्मी पप्पाचं डिस्कशन चालू होतं, अरे बापरे, सेंट मेरीला घालू की पीटरला घालू किंवा आणखीन कुठे घालू. त्या डिस्कशनने ना ते बाळ पण टेन्शनमध्ये येतं. त्यामुळे स्ट्रेस हा अविभाज्य भाग आहे जीवनाचा, आणि तो असायला हवा असं मला वाटतं. कारण त्याच्याशिवाय आपण परफेक्ट बनत नाही, किंवा आपलं मेहनत करण्याची जी वृत्ती असते ना, ती कुठेतरी आपण त्याला कमी पडतो. तेवढाच गरजेचा स्ट्रेस मला आहे. अदरवाईज मला ना कधी नगरसेवक काम करताना स्ट्रेस आला, ना आमदार म्हणून काम करताना स्ट्रेस आहे, आणि खासदार म्हणून मी काम करणार आहे तेव्हा पण स्ट्रेस नाही. नाही, खरं हा माझा पुढचाच प्रश्न होता की आमदार म्हणून तुम्ही तो स्ट्रेस घेतलात, पण आता खासदार म्हणून ज्यावेळेला काम सुरू होईल त्यावेळेला तो स्ट्रेस नक्कीच वाढणार आहे ना. पूर्वीच्या जर का 100 लोकांची तक्रारी तुम्ही ऐकायचं, तर 1000 लोकांच्या तक्रारी ऐकायला लागणार आहेत. तयारी झाली आहे का सगळी? सर, नेहमी खासदारांचं काय असतं, किंवा आमदार झाले ना किंवा नगरसेवक झाले की त्यांचं काय असतं, मुंबई महानगरपालिकेत जास्त दिसलं पाहिजे. आमदार झाले की मंत्रालयात दिसलं पाहिजे, खासदार झाले की दिल्लीत दिसलं पाहिजे. मला अशी खासदार बनायची, दिल्लीत कमी गल्लीत जास्त. अरे वा, छान विचार आहे, छान विचार आहे. थोडासा गप्पांना बगल देऊन मी विचारतो, प्रत्येक शिवसैनिकापासून ते शिवसैनिक, आमदार, खासदार, नेत्याला मला हा प्रश्न विचारायला आवडतो की बाळासाहेबांची, मोठे साहेब बाळासाहेब ठाकरे ह्यांचा तुम्हाला सहवास मिळाला का? कसा मिळाला, किती मिळाला, आणि तो अनुभव काय होता? मी आता तुम्ही मला विचारताय तरी पण माझं अंग शहारतंय. कारण माझी खूप इच्छा होती बाळासाहेबांना जवळून पाहण्याची, भेटण्याची. पण जाधव साहेबांकडे कधी तशी मागणी मी कधीच काही जाधव साहेबांकडे काहीच मागितलं नाही. लग्नाला आता डिसेंबरमध्ये 39 वर्ष पूर्ण होती, आणि दोघे सोबत राहिलेला जवळजवळ 42 वर्ष पूर्ण झाली. पण मी काही न मागता जाधव साहेबांनी मला इतकं दिले, त्यामुळे मला कधी मागायला भीती वाटली. आणि मग एक वाढदिवस होता जाधव साहेबांचा, आणि जाधव साहेब म्हणाले की तू येतेस का साहेबांना भेटायला? माझ्यासाठी ते जॅकपॉटपेक्षा पण वरचं होतं. आणि मग आम्ही गेलो. गेल्यानंतर मी बाळासाहेबांच्या पायाशी असे बसले आणि फोटो काढायचा होता. म्हणजे तो मंतरलेले ते क्षण होते मला, की मला कळतच नव्हतं काय चाललंय आणि मी काय बघते. मी खूप काही त्यांना विचारेन, मी बोलेन असा विचार करून गेले होते, पण मी एकही शब्द बोलू शकले नाही. मी अशी त्यांच्या पायाशी बसले फोटो काढायला, आणि अनाहूतपणे माझा हात असा त्यांच्या गुडघ्यावर आपोआप गेला. पण फोटो काढताना जसं बसतो ना, आणि ना मी घाबरले की बापरे, फोटो काढून झाल्यावर मला काय बोलतील का, मी असं टच केलं त्याच्यामुळे. पण साहेब एकदम शांत होते, आणि दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स की त्यांच्याकडनं ती पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये आली आहे की ते कधीच थकले नाहीत, मी कधी थकत नाही.
नाही, मी इमॅजिन करू शकतो, कारण मी देखील मला बाळासाहेबांचा खूप सहवास मिळाला. त्यांचं गाणं मी ज्यावेळेला लिहिलं त्यावेळेला विशेष करून आम्ही जात गोत्रानं धर्म आमुचा शिवसेनाशी. खूप छान. आज त्यांच्या आठवणीने मला देखील गहिवर आला. पुढे जाऊया. आता थोड्याशा तुमच्या खुपण्याकडे येऊया. आतापर्यंत मी खूप जास्त टोचरे प्रश्न विचारले नसावेत असं मला वाटतं. विचारले का? नाही, फार टोचलेले नाही. आता त्यांचं खुपणं आपण ऐकून घेऊया की आमदार म्हणून तुम्ही जी काही आश्वासनं दिली होती ती परिपूर्ण करू शकलात का? तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण आता जर का थांबवलं, तुम्ही मगाशीच म्हणाल की 2-3 महिने राहिले आता फक्त, तर गेल्या 5 वर्षांचा लेखाजोखा जर का स्वतःशी तुम्ही मांडलात, तर आपण जी वचनं दिली होती, आपण जी आश्वासनं आपल्या मतदारांना दिली होती, ती कितपत पूर्ण केली असं तुम्हाला वाटतं? गुप्ते साहेब, मी फार क्लिअर बाई आहे आणि मी मला वाटतं ही माझी 4थी निवडणूक आहे. मी कुठल्याही निवडणुकीमध्ये कोणालाही आश्वासन दिलेलं नाही. नाही. कारण आश्वासनं पाण्याचा बुडबुडा असतो, तो कधीही फुटू शकतो. मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी आश्वासनं देण्यापेक्षा निवडणूक लढताना ती जिंकण्यासाठी लढावी आणि जिंकून आल्यानंतर लोकांचा प्रश्न हा त्याचा प्रश्न असतो. मग तो आमदार असला तरी नगरसेवकासाठी जो प्रश्न असतो की बाबा माझं ड्रेनेज लाईन चोकअप झाले रे, तर तोही प्रश्न आमदाराचा असतो आणि खासदाराचा सुद्धा असतो. त्यामुळे या नगरसेवक म्हणून काम करत असताना माझ्या वॉर्डमधले सगळे प्रश्न, जी आव्हानं होती ती माझी आव्हानं होती. आमदार म्हणून भायखळा विधानसभेत काम करण्यात असताना लोकांचे प्रश्न, लोकांची सुख, लोकांची दुःख ही माझी दुःख होती. आणि आता पुढे खासदार म्हणून काम करत असताना सुद्धा ही सगळी त्यांची सुख दुःख आणि त्यांची कामं ही माझी कामं असणार आहेत. खूप छान. परंतु जी काही छोटी मोठी कामं केली असेल, आज मागे वळून बघताना इतक्या वर्षांची आमदारकी तुम्ही गाजवलीत, तुमच्या मतदारांचं तुमच्यावर किती प्रेम आहे मी बघतो इथे बसून. पण तुम्हाला स्वतःला कुठल्या कामाचा सगळ्यात जास्त समाधान वाटतं की अरे माझ्याकडनं हे काम छान, ज्याला आपण इनर सॅटिस्फॅक्शन म्हणतो, त्याचं जर मला विचारलं ना, तर एखाद्या कोणाला हॉस्पिटलची गरज पडली तर कारण काय असतं माहिती आहे की एखाद्याचं नोकरी नसेल तरी पण ठीक आहे, ते कुटुंब, पण एखाद्या वेळेला एखाद्याच्या घरामध्ये कुठली सिरियस हॉस्पिटलची आवश्यकता भासली किंवा स्वास्थ्याची प्रश्न उद्भवला की ते कुटुंब सैरभैर होऊन जातं. आणि अशा वेळेला ज्यावेळेला माझ्याकडे तो प्रश्न येतो त्यावेळेला त्याचा पाठपुरावा साहेब मी इतका करते की अशी एखादी पर्टिक्युलर केस आठवते का कुठली? सर, पर्टिक्युलर केस मी कोविडचं काही उदाहरण देऊ इच्छिते की कोविडमध्ये सगळ्यांनाच मी, सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना मी इथून सलाम करते की न स्वतःच्या जीवाची पर्वा केली, न परिवाराची पर्वा केली. अविरत कोविडमध्ये लोकांची सेवा करत होते. जे शिजवू शकत नव्हते त्यांच्यापर्यंत 9,000 लोकांचं दुपारी आणि 9,000 लोकांचं रात्री जेवण देत होते. जे शिजवू शकत होते त्यांच्यासाठी शिदा पोचवत होते, ॲर्सेनिक गोळ्या पोचवत होते, ऑक्सिमीटर पोचवत होते, थर्मामीटर पोचवत होते, ॲम्ब्युलन्स पोचवत होते, काय करत नव्हते. आणि मग माझ्या लक्षात आलं साहेब की बरीचशी लोक कोविडला थोडंसं लाईटली घेतात. मी रोज माझा एक ब्रॉडकास्ट करायचे आणि तेही मी सांगते, मिहीर कोटेजा साहेब आहेत, बंधू आहेत माझे, आणि त्यांनी ती सुरुवात केली की ते रोज संध्याकाळी एक 2 मिनिटाचं सगळं अपडेट घ्यायचे आणि मग लोकांमध्ये संभ्रम होता. रोजचे निर्णय बदलत होते, रोजचे गाईडलाईन्स बदलत होते आणि मग असं असताना लोक नेमकं काय करावं ते कळत नव्हतं. मग मी ते केलं आणि मिहीर कोटेजा साहेबांना इथं मी जाहीरपणे धन्यवाद देऊ इच्छिते. आणि माझी दोन्ही मुलं यतीन जाधव आणि यतीन यशवंत जाधव आणि निखिल यशवंत जाधव यांना धन्यवाद देते की त्यांनी मला ही आयडिया दिली, मम्मी तू हे केलंस ना तर लोकांमध्ये खूप त्याचा चांगला इम्पॅक्ट जाईल. ते केलं. त्याच्याच बरोबरीनं मास्क लावत नव्हते लोक. मग आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी पूर्ण भायखळाभर एक दिवसभर पूर्ण भायखळा पिंजून काढला आणि रस्त्यावरच्या लोकांना आम्ही मास्क लावले. आणि ते मास्क लावता लावता मी त्या दिवशी कोविड पॉझिटिव्ह झाले. हॉस्पिटलमध्ये मला रात्री पोचावं लागलं आणि लिटरली आय वॉज इन बॅड शेप.
की माझं नाकातनं ब्लीड होत होतं मला. बापरे. अशा पद्धतीचा कोविड झालेला. पण साहेब मला इनर सॅटिस्फॅक्शन तेव्हा मिळालं, कारण मी त्या अवस्थेत हॉस्पिटलमधून सकाळी 4-4 वाजेपर्यंत इतर पेशंट नायरला की जिथे जिथे कोविड सेंटर होती, रिचर्डसन कुर्डाज होतं, डोम होतं, जिकडे जिकडे होते, बँड्रा होते, तिकडे तिकडे मी कोविड सेंटरना पेशंट ॲडमिट करत होते, लोकांना क्वारंटाईन करत होते, लोकांना कंटेनमेंट झोनमध्ये टाकत होते, स्टेरलाइज करून घेतो, जे काय फवारणी करायची ते सगळं माझ्या कार्यकर्त्यांपर्यंत ते करत होते. लास्ट मोमेंटला हॉस्पिटलनी माझा फोन काढून घेतला साहेब. इथपर्यंत मी काम करत होते आणि ते जे इनर सॅटिस्फॅक्शन आहे ना, वा, खूप छान वाटलं. वा, ऐकूनच आमच्या अंगावर काटा आला. हो की नाही? हो की नाही? हां. आता थोडंसं इमोशनल झाल्यामुळे आपण थोडंसं बाहेर पडूया त्याच्यातनं. मला सांगा की उद्या म्हणजे आता बघा तुमची परिस्थिती फारच अवघड परिस्थिती आहे तुमच्यासारख्यांची, की मोदी साहेब म्हणतात की आम्ही घराणेशाहीला आमचा विरोध आहे आणि तुमची दोन्ही मुलं इतकं चांगलं काम करत आहेत, तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार होताना दिसत आहेत. उद्या जर का त्यांच्यापैकी एखाद्यानी पहिली नगरसेवकाची किंवा पहिल्या आमदारकीची निवडणूक लढवायचं ठरवलं, राजकारणात प्रवेश करायचा ठरवला, तर त्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघाल? त्यांना काय सल्ला द्याल? आणि एकंदरीत हे नेपोटिझम म्हणून बघायचं का नाही बघायचं या गोष्टीकडे? सर, सगळ्यात पहिल्यांदा मी माझे पती यशवंत जाधव साहेब ज्यांचा मला खूप अभिमान आहे, कारण त्यांच्या कुठलं बॅकग्राऊंड पॉलिटिक्सचं नव्हतं. ते 17 वर्षाच्या वयामध्ये बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी खोटं वय लिहून शिवसैनिक बनले ते. आणि त्या वयापासून त्यांना ते प्रेरित होऊन काम करत होते. त्यांची आई ज्यांचा मला प्रचंड अभिमान आहे, प्रचंड, त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होत्या आणि काम करत करत त्या रिटायर्ड झाल्या. अशा व्यक्तीकडे कुठली घराणेशाही असणार आहे? त्यांना त्यांचं कर्तृत्व बघून तिकीट दिलं गेलं. त्यांची 2 टर्म्स झाल्यानंतर वॉर्ड रिझर्व्ह झाला आणि रिझर्व्ह झाल्यानंतर साहेब मी तुम्हाला खरं सांगू, मी या सगळ्या शिवसैनिकांपासून लपत होते, कारण या सगळ्यांची मागणी होती. वहिनी सुशिक्षित आहेत त्यामुळे उमेदवार वहिनी असाव्या आणि मला राजकारणाचा अनुभव नव्हता. मी एक साधी गृहिणी होती आणि गृहिणी असताना इथे येऊन मी काय करू? तुम्ही मला 50 माणसांचं जेवण सांगा, मी ते 2 तासात रेडी करेन, पण इथे मी काय करणार आहे? उभी राहिली 4 लोकांसमोर तर पाय लटपटतात. त्यामुळे मी लपत होते, पण ही लोकांची मागणी होती आणि माझ्या राजकारणात ॲक्सिडेंटल एंट्री झाली माझी. आल्यानंतर मग तुमच्यासमोर काम आहे माझं. मी नाही म्हणणार मी खूप चांगलं काम केलं, पण ॲटलिस्ट काम वाईट पण नाही केलं, एवढं नक्की. काय काम केलं त्याची पावती म्हणून तुम्हाला आमदार असताना खासदारकीचं तिकीट दिले ना, त्याच्यापेक्षा जास्त काय? आणि एखादा मुलगा समजा यतीन तर राजकारणात नाहीच आहे, तो घरातलं जो काय बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये तो असतो, फिल्म प्रोडक्शनमध्ये आहे. सो आय एम रिअली प्राऊड ऑफ बोथ ऑफ माय सन्स, बिकॉज एखाद्या मुलाला त्याच्या वडिलांचा वारसा पुढे न्यावासा वाटला, त्याने काय अजून कुठलं निवडणूक वगैरे लढलेला नाही निखिल. जो प्रश्न हा जो आपला होता हा बहुतेक निखिल यशवंत जाधव बद्दल आहे. तर त्याने वडिलांच्या हाताला हात देऊन कार्यकर्त्यांमध्ये जाऊन कार्यकर्ता बनून जर काम करत असेल तर त्याच्यात वाईट काय आहे? आणि जर त्यातनं लोकांकडनं मागणी झाली तर सर्वसामान्य लोकांनी थोडीफार घराणेशाही चालवली तर कुठं बिघडतंय? हो, वा, खूप छान उत्तर आहे. सर्वसामान्य लोकांकडनं जर का होत असेल तर मागणी झाल्या तर हरकत नाही, असं छान उत्तर दिलं. पण तुम्ही आता दुसऱ्या मुलाचा जो उल्लेख केला यतीन, त्यांनी ते खरोखर निर्माते आहेत आणि आमच्या चित्रपटसृष्टीमध्ये अतिशय छान छान चित्रपटांची निर्मिती करत असतात. नुकताच त्यांचा चित्रपटाला जुनं फर्निचर, म्हणजे त्यांची फार त्रिधा तिरपीट उडली की जुनं फर्निचर रिलीज केला आणि 2-4 दिवसातच ताईंचं तिकीट डिक्लेअर झालं. तर मुलगा ज्यावेळेला हे चित्रपट बनवतो त्यावेळेला ते तुम्हाला येऊन आधी स्क्रिप्ट वगैरे ऐकवतात, तुमची परवानगी घेतात की त्यांच्या मनाने चाललेलं असतं, आणि त्यांनी हा जुनं फर्निचर चित्रपट जर का जो केला, आशय घन चित्रपट आहे, आमच्यासारख्या दिग्दर्शकांनी खूप कौतुक केलं त्या चित्रपटात.
तर असे आशयघन चित्रपट तुम्हाला आवडतात त्यांनी बनवलेले का तुमचा काय वेगळा विचार आहे? नाही, मला खरंच कौतुक वाटलं या गोष्टीचं, ज्यावेळेला त्याच्याकडे हे स्क्रिप्ट आलं आणि त्याने स्क्रिप्ट वाचलं आणि अनायसे मी गेले होते, तर तो मला म्हणाला, त्याचं कारण आहे कदाचित त्याला थोडीशी माझ्याबद्दलची थोडी ही जाण आहे की मी कविता करते. मी उर्दूमध्ये सुद्धा लिहिते आणि मी हिंदी, मराठी अशा कविता करते. तर कवी मनाचा माणूस हा कलाकारच असतो, त्यामुळे त्याने विचार केला की मम्मीला ही स्क्रिप्ट द्यावी, विचारावं तिचा व्ह्यूज काय आहे. आधीच्या चित्रपटा बाबतीत सुद्धा तसंच झालं होतं. यावेळेला त्याने स्क्रिप्ट दिल्यानंतर मी स्क्रिप्ट वाचली आणि मी म्हटलं, यतीन हा पिक्चर बाय हुक ऑर क्रूक आपण करायचाच. कारण हा केवळ ज्येष्ठ नागरिकांचीच व्यथा नाही आहे, तर ही पूर्ण समाजाची व्यथा आहे. कारण त्याच्यातनं काही गोष्टी ज्येष्ठ नागरिक जे स्वतःला हतबल समजतात, म्हणजे आपण म्हणतोय व्यथा आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची, पण केवळ व्यथा नाही आहे, व्यथाबरोबर सोल्युशन आहे की त्यांनी गिव्हअप कधी करायचं नसतं, मुलांच्या समोर नांगी टाकायची नसते. तर त्याला जर मुलाला टक्कर द्यायची वेळ आली तर तीही टक्कर त्यांनी दिली पाहिजे, हा मेसेज होता. आणि ऑफकोर्स बऱ्याच त्याच्यात तुम्ही एक शेवटचं पाहिलं की जजना सुद्धा मजबूर होऊन त्यांची प्रोटोकॉल सोडून बोलावा लागला की माझा मुलगा सुद्धा महिन्यातनं एकदा फोन करायचा, तो आता आठवड्यातनं एकदा फोन करतो आणि 15 दिवसातनं आम्हाला येऊन भेटतो. दॅट्स अ ड्रास्टिक चेंज तर मला वाटतं खूप छान चित्रपट आहे. मी आत्ताही अपील करेन सगळ्यांना की एकदा पहा, पुन्हा पुन्हा पहा, नातेवाईकांना सांगा, मित्रांना सांगा, सगळ्यांना सांगा. एक वेगळा आशयाचा चित्रपट आहे, फार्स नाही आहे साहेब. त्यातलं एक गाणं आहे जे महेश मांजरेकरांनी उत्कृष्ट असं गायलेलं आहे. काळी 6ला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्या गाण्यातलं एक टॅग लाईन मला इतकी भावते. आणि ती जरी पिक्चर मुलगा आणि आई वडील, बेसिकली वडील आणि बाप, आपला मुलगा आणि वडील यातलं जरी ते गाणं असलं ना, तरी मला वाटतं इट इज ॲप्लिकेबल टू इच अँड एव्हरी रिलेशन. की एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगना. मला एक सांगा साहेब, हे जर सगळीकडं असतं आणि सगळ्यांनी हा विचार केला असता की आपण एकदा बसूया आणि बोलूया, तर किती सुंदर असतं हो जग. फार छान वाटलं असतं. आता बोलताना खरोखर भावी खासदार बोलतायत त्याच्यापेक्षा एक कवयित्री बोलते असंच वाटतं. नंतर मी कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना त्यांची एक कविता म्हणायला सांगणार आहे, घाबरू नका. पण मी कवयित्रीची मुलाखत घ्यायला आलेलो नाही ना. मी भावी खासदार तुमच्या वर्षाचे आहेत त्यांची मी मुलाखत घ्यायला आलेलो. तर मला आता जरा एक खोचक प्रश्न विचारावा असं वाटतं की नितीन गडकरी असू देत, प्रमोद महाजन असू देत, ह्यांचे मातोश्रीवर खूप छान संबंध होते. बाळासाहेबांची त्यांची खूप छान ऋणानुबंध होते त्यांचे. म्हणजे विरोधकांशी सुद्धा एक प्रकारचा संवाद असायचा. अशा आपली संस्कृती, महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती, अगदी पवार साहेबांचे आणि बाळासाहेबांचे देखील संबंध खूप चांगले होते. तर आम्हा सगळ्यांना तुम्ही अरविंद सावंत यांची एक चांगली गोष्ट सांगा, तुम्हाला आवडणारी अरविंद सावंतांची एक चांगली. साहेब इथे खरं बोलायचं आहे ना. हो. त्यांची एक चांगली गोष्ट म्हणजे ते लोकांना मी आपला माणूस आहे चांगलं भासवतात. विचार उत्तर चांगलं. एलॅबरेट करणार अजून? मला त्याच्यासाठी खूप विचार करावा लागेल साहेब. हां, एक नक्की सांगेन, बिकॉज ॲज अ ह्युमन बिईंग की ते चांगले वक्ते आहेत, अभ्यासू आहेत. पण बहिणाबाईंच्या ज्यावेळेला बहिणाबाईंचा आदर मी करते, बहिणाबाईंच्या दाखले ते खूप देतात, तर मग त्या पद्धतीनं लोकांमध्ये वावरणं सुद्धा आपल्याला गरजेचं असतं असं मला वाटतं. सो मला चांगल्या गोष्टींमध्ये तुम्ही सांगितलं असतं तर मी कदाचित तालीम करून आले असते. नाही, हरकत नाही. पण एक गोष्ट पटकन चांगली आली तोंडात, छान उत्तर दिलं. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही मुद्द्यांचा त्यांची सत्ता आल्यास संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्याच्या नावाखाली हिंदूंची संपत्ती मुसलमानांकडे फिरवली जाईल असा अर्थाचा काही लोक असा अर्थ काढत आहेत. मोदीजी सुद्धा म्हणाले की आपके पैसे मुसलमानों में बांट देंगे.
हे खरं आहे का त्यांच्या असं त्यांचं नाही हो साहेब, असं कोण कोणाचे पैसे कोणाला कसं काय देऊ शकतं? जे तरतुदी आहेत, ज्या हा असं होऊ शकतं की जर मायनॉरिटीचा जो आहे, पण मायनॉरिटी बरोबर इतर जे पण आहेत, आता आपण जे काय बिलो पॉवर्टी आहे त्यांच्या पण फॅसिलिटीज वाढवतोय ना आपण पण वाढवतोय ना. मग त्या पद्धतीनं जर बघा, राजकारणात त्या परिस्थितीत बोललेली जी परिस्थिती सुद्धा त्याला बघणं गरजेचं असतं. उगाचच बोलायचं आणि त्याचा कुठला तरी तिसराच अर्थ काढून तो लोकांसमोर आणायचा मला वाटत नाही योग्य आहे. सो कोणाचे पैसे कोणालाही वाटले जाणार नाही, ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला मोदी साहेब बरोबर देणार. आता ज्या वेळेला हे ते 40 लोक बाहेर पडले आणि शिंदेंची वेगळी सेना झाली, जुनी सेना, नवीन सेना, धनुष्यबाण कुणाचा, हे सगळं झालं, तुमच्या मनात देखील कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न आला असावा. तर मला असं विचारायचं आहे, आज वायकरांनी देखील जे सांगितलं त्यामध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की जर का ह्या बाजूला आलं नसतं तर तुरुंगात जायची वेळ होती. तुम्ही ज्या वेळेला ह्या बाजूला आलात त्यावेळेला नक्की काय काय विचारांनी आलात? त्यावेळेची परिस्थिती कशी होती? कन्फ्यूज झालात का? काय नक्की होतं? नाही साहेब, अजिबात कन्फ्यूज नाही. आम्ही एकदम माइंडमध्ये एकदम क्लिअर होतो. आणि हा त्यांचाच आदेश होता की तुमची लढाई तुम्ही लढा. आम्ही लढलो आमची लढाई. मग काय चुकीचं केलं? कारण मी एक जरी आमदार असले, नगरसेविका म्हणून काम केलेलं असलं तरी मी एक महिला आहे, एक पत्नी आहे, एक आई आहे, सासू आहे, आजी आहे. या सगळ्या भूमिका पार पडत असताना समाजकारण कुठून सुरू होतं हो? घरापासून. आणि माझं घर जर सुरक्षित नसेल तर मी इतर माझ्यावर अवलंबून असणाऱ्या घरांना कुठून सुरक्षा देणार? पण त्याच्यामागे हे कारण नव्हतं, कारण मला वेळच दिला जायचा नाही. मला माझा फंडाचा प्रॉब्लेम होत होता. माझ्या विभागामध्ये माझं तुम्ही जर रेकॉर्ड आहे की मला पूर्ण 2.5 वर्षामध्ये फक्त 22 कोटीचा फंड मिळालेला आहे. मग इतका मोठा विभाग कसा सांभाळणार? भेट दिली जायची नाही किंवा जे काय आपले प्रश्न होते. आता साहेब, एक कोविड योद्ध्यांबद्दल मी सांगते की ज्या कोविड योद्ध्यांना आपण ऐन वेळेला हाक मारली, त्यांनी आपल्या हाकेला साथ दिली आणि मग ते चतुर्थ श्रेणी कामगार असो, नर्सेस असो, डॉक्टर्स असो, मंडळं असो, ऑर्गनायझेशन संस्था असो, हे सगळे पुढे आले आणि आपल्याला कोविडमध्ये मदतीला लागले. त्यांनी आपल्या परिवाराची काळजी केली का? की ते काम करून घरी जायचे. छोटं बाळ असायचं हो त्यांच्या घरी किंवा म्हातारे आईवडील असतील, त्यांना कोविड होईल कारण त्यांना मदत करायची होती. त्यांना कुठेतरी सामावून घ्या, हे माझं भांडण होतं साहेब. छान प्रश्न आहे हा, छान मुद्दा आहे हा. हे मला उत्तर मिळालं, केलं नाही कोणी काय. पण शिंदे साहेबांनी त्याच्यावर तोडगा काढला. त्या सगळ्या कोविड योद्ध्यांना आज स्वच्छता दूत म्हणून सामावून घेतलेलं आहे. भले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, पण सामावून तर घेतलं. आपल्या दवाखान्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणखीन काय आहे? मग हे सगळे प्रकार कुठेतरी पाहत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आयडिओलॉजी जी चाललेली होती ना, ती कुठेतरी त्रासदायक होती. की बाळासाहेबांना तुम्ही जसं तुमच्या डोळ्यात पाणी आलं, तुम्ही भावूक झालात आणि बाळासाहेबांना तुम्ही जवळून ओळखता, ते हिंदू हृदय सम्राट होते, आहेत आणि राहणारच. आणि त्यांचे विचार काय होते? त्यांचे विचार काय होते की कितीही काही झालं तरी मी काँग्रेसशी कधी हातमिळवणी करणार नाही, शिवसेना मी बंद करेन. आणि मग त्या विचाराशी आमचं नेतृत्व कुठेतरी बगल देऊन त्याला तडजोड करून पुढे चाललं होतं. मग त्याच्यात सगळे असतील, मी कोणाचं एकाचं नाव घेत नाहीये. तो कुठेतरी खूपच होतं, मनाला पटत नव्हतं. आणि मग होणारे पुढचे बदल पुढे दिसत होतं. काय आमदार म्हणजे मी काय करते? काहीच कळत नाही मला. लोकांमध्ये जाते, लोकांना भेटते, लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करतोय, पण कामं कुठून करणार? फंड मिळाला पाहिजे ना, भेट मिळाली पाहिजे ना, लोकांच्या समस्या तुमच्यापर्यंत मी पत्र दिलं तर त्याची पोचपावती तर मला मिळाली पाहिजे, त्याच्यावर रिॲक्शन तर मिळाली पाहिजे. मग असं कुठेच होत नव्हतं. आणि ह्याच्यावर अनेक आमदारांनी त्यावेळेला सुद्धा भाष्य केलं होतं की बघा, विचार करा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तो काय कुठल्याही इतर गोष्टीशी संबंधित नव्हता ना. तो अपील होता, तो भावनिक अपील होता, गरजेचा अपील होता. त्याच्यात नाही झालंय. मला कुठलं असं काही कुठला दबाव वगैरे नव्हता, अजिबात दबाव. आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे आमच्या पुढच्या गेमची. तो गेम आहे मॅजिक बॉक्स. मला तो मॅजिक बॉक्स मिळेल का?
हा मॅजिक बॉक्स जो असतो यामध्ये म्हणजे गुप्ते कुरिअर कंपनी आहे एक. आम्ही ह्यामध्ये काही गोष्टी ठेवल्या आहेत ताई, आणि त्या गोष्टी तुम्ही फक्त आम्हाला सांगायचं आहे, मला सांगायचं आहे की कुणाला गिफ्ट म्हणून तुमच्याकडनं मी पाठवू. चालेल. आम्ही ते तुमच्या फक्त कारण सांगायचं की का नक्की, ज्या नक्की, व्यक्तीला नक्की, पाठवायचं आहे. नक्की. आम्ही ते व्यवस्थित त्या व्यक्तीपर्यंत हे गिफ्ट तुमचं म्हणून पोचवू. नक्की. अच्छा, इसमें से सब निकलेगा क्या बाहर? क्या नाही नाही, मी एक एक दाखवू ना तुम्हाला. ओके, मी दिसतोय कॅमेरामध्ये आहे का? मी आउट झालो? एम आय ओके? ओके. तर पहिलं जे गिफ्ट आहे हे आहे सेलो टेप. ही इतर ठिकाणी लावता येते, परंतु सगळ्यात चांगली ही तोंडावर बसते, एखाद्याच्या तोंडावर बसते. तर ही कुणाला पाठवावी मी तुमच्याकडनं? संजय राऊत साहेब. कारण हवं का? कारण हो, हवंय? म्हणजे काय, ऑफकोर्स ऑफकोर्स. साहेब, आपण पाहत असाल तर बाळासाहेबांनी कधीही महिला वर्गावर पातळी सोडून कुठलीही गोष्ट बोललेली नव्हती. किंबहुना त्यांनी कधी पातळीच राजकारणात सोडली नाही. आम्ही 4 महिला, आज स्पष्ट सांगते तुम्हाला, 4 महिला आम्ही ज्यावेळेला गुवाहाटीला होतो आणि त्यावेळेला इथून जे कमेंट जात होते ते आमच्या 4 महिला आमदारांवर इतके घाणेरडे कमेंट केले होते. आणि ते वारंवार पातळी सोडून बोलणं आणि रोज सकाळी उठून ते नाश्त्याला कांदा पोहे खायला आता कंटाळा आलेला आहे. त्यामुळे प्लीज ही टेप त्यांना द्यावी. राऊत साहेब, दुसरं जे गिफ्ट आहे ती आहे माचीस. म्हणजे ह्याची विविध याचे संदर्भ घेता येतील, परंतु सगळ्यात साधा संदर्भ असा आहे की कारण नसताना जे आग लावतात त्यांना ह्याची खूप गरज पडते. तर हे कुणाला तुम्ही पाठवाल? खरं तर मी पवार साहेबांचा खूप आदर करते. खूप मोठे राजकारणी आहेत ते आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. पण राजकारणात आल्यानंतर थोडंसं राजकारण करावंच लागणार आहे. मला वाटतं पवार साहेबांना, शरद पवार साहेबांना. आता पुढचं जे आहे गिफ्ट तो आहे आरसा. की बऱ्याच वेळेला लोक आरसा बघायला विसरतात. आपण असं म्हणतो की एखाद्याकडे आपण बोट दाखवतो त्यावेळेला 3 बोटं आपल्याकडे असतात. ती 3 बोटं आपल्याकडची बघायला लोक विसरतात. त्यांना हे आरशाची गरज असते. कुणाला आरसा पाठवावा की जरा आरशात पण बघा एकदा असं? साहेब, परत हा मला वाटतं संजय राऊत साहेबांनाच पाठवावा लागेल. त्याचं कारण आहे साहेब, ते रिप्रेझेंट राऊत साहेबांवर सगळी गिफ्ट त्यांच्याकडेच पाठवायला सांगतात. नाही, त्याचं कारण आहे साहेब, कारण ते पक्षाचे प्रवक्ता म्हणून उत्तर देत असतात, पक्षाला रिप्रेझेंट करत असतात. आणि मग पक्षाला रिप्रेझेंट करत असताना त्यांनी पक्षाची प्रतिमा यात बघणं आणि त्याच्यात काय चुकीचं आहे ओळखणं गरजेचं आहे. किंबहुना मला असं वाटतं आरसा हा सगळ्यात खरं बोलतो. मी सुंदर दिसते की नाही हे मला लोक कदाचित खोटं बोलत असतील, मला पॉल्सन लावायला, मस्का लावायला, पण आरसा कधी खोटं बोलत नाही. त्यामुळे आरशात त्यांनी बघावं आणि रोज दिवसभरात मी किती खोटं बोललो ते त्याच्यात त्यांना कळेल. अजून काही गिफ्ट्स आहेत? सगळ्यात शेवटी हां, हे तर फारच इंटरेस्टिंग गिफ्ट आहे. बर्नॉल आहे. जर का भाजलं किंवा जळलं ना, तर ज्यांना जळतं ना त्यांना हे पाठवणं फार उपयोगी आहे. म्हणजे खूप जळलं ना जर का, तर हे चांगलं काम करतं असं म्हणतात. हे आता अरविंद सावंत साहेबांना पाठवून द्या. आत्ताच जेव्हा तुम्ही फ्री व्हाल तेव्हा. मला वाटलं रिझल्ट नंतर वगैरे म्हणा. रिझल्ट नंतर पाठवा. बरं, ठीक आहे. आणि अजून एक आहे चष्मा. हा चष्मा म्हणजे जवळचा बघायचा चष्मा आहे.
ज्यांना लांबचं दिसतं किंवा लांबचं जवळचं दोन्हीचा चष्मा आहे, वरनं बघितलं लांबचं, ज्यांना लांबचंही दिसत नाही जवळचंही दिसत नाही अशा लोकांसाठी? हा मी नाव नाही घेऊ इच्छित, पण अशा पक्षांच्या नेतृत्वांना पाठवा ज्यांना त्याची गरज आहे, जवळच्या लोकांना सुद्धा बघायला. त्यांचं काम बघणं गरजेचं आहे, त्यांचा त्याग बघणं गरजेचं आहे, कारण ती लोक झटत असतात तुम्हाला बनवण्यासाठी. तुम्हाला उन्हाच्या झळा लागू नये म्हणून ती लोक उन्हातान्हात आंदोलनं करत असतात. हा त्यांना द्या. कळलं का? तू जा कोणाकडे जायचं ते. आणि सगळ्यात शेवटचं गिफ्ट आहे, हा आहे गुलाब. हा खरोखर प्रेमाचं प्रतीक आहे, हा आदराचं प्रतीक आहे. हा आपण मित्राला देतो, मैत्रिणीला देतो, आई वडिलांना देतो, गुरुच्या चरणी अर्पण करतो. असं हे फूल, हे तुम्ही कोणाला द्या. हे 1982 सालीच याच्यावर यशवंत जाधव साहेबांचा अधिकार झालेला आहे. वा वा वा. अशा प्रकारे छान राऊंड खेळलेल्या आहेत गिफ्टचा. आम्ही ही सगळी गिफ्ट पाठवणार अशी मी खात्री देतो. धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुढचा राऊंड आहे, केवळ 4च प्रश्नांचा आहे आणि तो म्हणजे रॅपिड फायर. रॅपिड फायरमध्ये आम्ही दोन पर्याय देतो एका प्रश्नाचे आणि त्या दोन मधलाच शक्यतो एक निवडायचा असतो. तर आर यू रेडी फॉर द रॅपिड फायर? ओके. जास्त भीती कुणाची वाटते? जास्त भीती कुणाची वाटते? एकनाथजी शिंदे का देवेंद्रजी फडणवीस? दोघांबद्दलही आदर वाटतो, भीती कोणाचीच नाही वाटत मला. मी फक्त यशवंत जाधव साहेबांना घाबरते. आणि ती आदरयुक्त भीती आहे. पण शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांचा आदर आहे, प्रचंड आदर. छान. आत्ताचा चित्रपट तर जुनं फर्निचर झाला. पुढचा चित्रपट कुठला? सामाजिक असणार का थ्रिलर असणार? थ्रिलर करायला आवडेल. थ्रिलर करायला आवडेल. इनफॅक्ट मी यतीनला सांगते की मांजरेकर साहेबांना वर्कआउट करायला सांग की बऱ्याच वर्षामध्ये मराठीत एखादा सस्पेन्स थ्रिलर आलेला नाही आणि तो ट्राय करावा. अरे वा. यतीनना सांगा की अवधूत गुप्ते देखील दिग्दर्शक आहेत 5 चित्रपट. अवधूत गुप्तेंना सांगा. हा प्रश्न तर मला फार आवडला. लोकसभेत कुणाच्या शेजारी बसायला आवडेल? लोकसभेत कुणाच्या शेजारी? आपण शाळेत बसतो, मैत्रीण. कुणाच्या शेजारी बसायला आवडेल? सुनेत्रा पवार का नवनीत राणा? साहेब, रादर यांच्यापैकी कोणाला माझ्याबरोबर बसायला आवडेल? कारण मला दोघीही महिला आहेत आणि त्यामुळे महिलांचा आदर केला पाहिजे. माझ्या बाजूला जी माझ्याबरोबर येईल तिच्याबरोबर मला बसायला आवडेल. आणि आता कोणतं शहर जास्त सुंदर आहे? मुंबई की दिल्ली? मुंबई. बघा दिल्लीकर, मैंने जो सवाल पूछा हिंदी में बताता है आपको. मैंने पूछा है कौन सा शहर ज्यादा सुंदर दिखता है. मैं जा रही हूँ ना वहाँ पे जो खामियां है वो ठीक करने के लिए. वा, खूप छान. आणि आता आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे शेवटच्या राऊंडमध्ये आलेलो आहोत, जो माझ्या कार्यक्रमाचा, माझ्या मुलाखतीचा एकदम हायलाईट आणि असा यशस्वी राऊंड, तो म्हणजे फोन राऊंड. तर माझा तो मी जादूचा फोन इथे आणलेला आहे. जरा प्लीज तो फोन इथे आणाल का? ताई, ह्या फोनचं महत्त्व तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो की हा जो फोन आहे हा जादूचा आहे. थँक्यू. उलटा राखी. हा फोन जादूचा फोन आहे. या फोन म्हणजे हा मृत व्यक्तीला लागतो, हा जिवंत व्यक्तीला लागतो, भारतातल्या व्यक्तीला लागतो, प्रातिनिधिक स्वरूपात लागतो, एखाद्या वस्तूला फोन लागतो, वस्तू देखील ऐकतात आणि रिस्पॉन्ड करतात. असा हा जादूचा फोन आहे. तुम्हाला फक्त हा फोन उचलायचा आहे आणि तुम्ही कुणाशी बोलणार आहात ते आम्हाला फक्त कळावं, म्हणून त्या माणसाचं नाव एकदा घ्यायचं आहे आणि तुम्ही त्यांच्याशी थेट संवाद साधायचा आहे. आम्ही तो ऐकणार आहोत की तुम्ही कुणाला फोन लावताय आणि कुणाशी हा संवाद साधताय हे आम्हाला बघायचं. प्लीज. हॅलो.
बाबा बाबा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी आपली अनुयायी बोलते आहे, यामिनी यशवंत जाधव. बाबा तुम्ही खूप काय करून गेला तो. ज्या संविधानामुळे आम्हाला आज महिलांना या स्टेजवर उभं राहण्याची तुम्ही ताकद दिलीत, त्या ताकदीमुळे आज मी यामिनी यशवंत जाधव या निवडणुकीला सामोरे जाते आहे. आणि तुमचे अनुयायी म्हणून मी तुमच्या सगळ्या अनुयायांना आव्हान करू इच्छिते. आपल्यामार्फत आपण वर आहात आणि आपल्यामार्फत मी आव्हान करू इच्छिते की मी भीमराजची बेटी मे बी जय भीम वाली. बाबा जरा आपण वरतीच आहात ना, तर प्लीज बाबा आमचे बाळासाहेब पण तिथेच आहेत ना, जरा कॉन्फरन्सवर घ्या ना त्यांना, त्यांच्याशी मला बोलायचं आहे. काय म्हणता आहेत? अच्छा, ओके ओके ओके. साहेब जय महाराष्ट्र. साहेब जय महाराष्ट्र. साहेब तुमच्या आमच्या महिला आघाडीवर लाख 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 आभार आहेत. आम्ही तुमचे उत्तरही होऊ शकत नाही, कारण आपण महिला आघाडीच निर्माण केली नसती तर या महिलांना रस्त्यावर कोणी आणलं असतं आणि या रस्त्यावर येऊन काम कशा करू शकले असतील. आपल्या आशीर्वादामुळे, आपल्या प्रेरणेमुळे आणि आपण दिलेल्या धनुष्यबाणामुळे मी आज या दक्षिण मुंबई लोकसभेमधनं आपल्या आशीर्वादाने उमेदवार म्हणून निवडणूक लढते. आपल्या शिवसैनिकांना माझं आव्हान आहे, तुमच्या विचारांचा वारसा घेऊन शिंदेसाहेब, यामिनी यशवंत जाधव आणि सगळे शिवसैनिक आम्ही पुढे चाललेलो आहोत. आपला आशीर्वाद असावा आणि धनुष्यबाणावर आपली कृपा असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. वा वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मुलाखतकार म्हणून मी खरं तर टाळ्या मागणं बरोबर नाही, आपल्या ज्यांची मुलाखत घेतो त्यांच्यासाठी, पण एक दिग्दर्शक म्हणून मी एका चांगल्या ॲक्टरसाठी टाळ्या नक्कीच मागू शकतो. सो पुढचा पिक्चर जर तुम्ही यतीन बरोबर बनवला तर मला त्याच्यात एक रोल ठरलं. माझं एक कास्टिंगचं झालं आणि इतके चांगले ॲक्टर मिळणार आणि त्यातून पेमेंट पण करायला लागणार प्रोड्युसर असल्यामुळे बजेट पण वाचणार आमचं. खूपच छान, खूपच छान. आता खूप छान मुलाखत झाली, पण तू मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या मुलाखतीची सांगता तुम्ही तुमच्या एखाद्या कवितेनी करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. कविता मला मागवावी लागेल. आहे का? म्हणजे आहे, व्हॉट्सअपवर असेल. हा मग द्या, पटकन द्या, कोणीतरी फोन द्या. साहेब कुठली करू? कुठली? कोविडवरची. हो हो हो. हे आहे का कोविड तुझ्याकडे आहे? कोविड काय, मी शेवटी कलाकार आहे, गायक आहे, संगीतकार आहे, दिग्दर्शक आहे. त्यामुळे माझ्या मुलाखतीचा शेवट हा रॅपिड फायरनी किंवा असा होऊ शकत नाही. तो एका छान कलात्मक शेवटच झाला पाहिजे, म्हणून त्यांना मी ती विनंती केलेली आहे. जर 2 मिनिटं. हां, नो प्रॉब्लेम. किंवा मग कोविडवरची नाही तर एक आता समोर आली आहे आणि एक स्त्री म्हणून, आणि स्त्रीला उमेदवारी दिलेली आहे, तर सगळ्या स्त्री, समस्त स्त्री वर्गाचा सन्मान. सर कवितेचंच नाव स्त्री आहे. तू बेटी, तू माँ, तू पत्नी, तू बहन. तू बेटी, तू माँ, तू पत्नी, तू बहन. तू धरा की धरोहर, तू धरा की धरोहर, तू ही विशाल गगन. तू ही विशाल गगन. तू बारिश की पहली बूंद, तू बारिश की पहली बूंद, तू कोहरे की घनी चादर. तू कोहरे की घनी चादर. तू ओस के सीपी का मोती. वाह वाह, क्या बात है. तू ओस के सीपी का मोती. तू मंदिर की अखंड ज्योति. तू मंदिर की अखंड ज्योति. तू सूरज की पहली किरण, तू निरंतर बहती पवन. तू आहिस्ता ढलती शान, तू चांद का सफेद कंगन. वाह, क्या बात है. तू कुदरत के पर्दे की रंगीन हल्की सी परत. ऊपर वाले का करिश्मा, सही भी तू और तू ही गलत. वाह, क्या बात है. तू कलम, तू कलाम, तू हौले से छेड़ी हुई गजल. तू कलम, तू कलाम, तू हौले से छेड़ी हुई गजल. तू नगमा, तू तरन्नुम, तू नजाकत की लहर तरल. तू नजाकत की लहर तरल. तू हवा, तू बादल, तू लहराता आंचल. तू हवा, तू बादल, तू लहराता आंचल.
तू दामन में सिमटी खुशबू की संदल, वाह तू दामन में सिमटी खुशबू की संदल, तू बिजली तू बरखा, तू बिजली तू बरखा, तू जाड़े की नरम धूप, तू बिजली तू बरखा, तू जाड़े की नरम धूप, तू सावन की रिमझिम, तू ही सुबह की गिरती शबनम, वाह, तू ही सुबह की गिरती शबनम, तू तूफान तू सैलाब, तू जवां आंखों का ख्वाब, तू तूफान तू सैलाब, तू जवां आंखों का ख्वाब, तू गुजरते दिनों की याद, तू नहीं तो सब बर्बाद, वाह। तू नहीं तो सब बर्बाद, तू फूलों से लदी एक नाजुक सी बेल, तू फूलों से लदी एक नाजुक सी बेल, तू मासूम बच्चों का मासूम सा खेल, वाह बहुत अच्छे, तू ऊंचाई से गिरता हुआ एक चंचल सा झरना, वाह तू ऊंचाई से गिरता हुआ एक चंचल सा झरना, तू बहती हुई नदी का खामोशी से बहना, वाह तू बहती हुई नदी का खामोशी से बहना, तू तारा तू सितारा, तू तारा तू सितारा, तू आंखों का नूर, तू हंसी सा नजारा चमकता कोई नूर, तू वाह हंसी सा वाह नजारा, चमकता कोई नहीं, चमकता कोई नूर, तू पूजा तू मंदिर तू ही आशीर्वाद, तू पूजा तू मंदिर तू ही आशीर्वाद, एक तू है तुझी से सारा जहां आबाद, वाह तू है तुझी से सारा जहां है आबाद, तू कश्मीरी चिनार, तू कश्मीरी चिनार, तू मुमताज की मजार, ताजमहल भी तू और तू ही कुतुब मीनार, वाह ताजमहल भी तू ही कुतुब मीनार, तू सुख तू दुख तू प्यार तू वार, तू सुख तू दुख तू प्यार तू वार, सागर भी तू और तू ही मझधार, वाह सागर भी तू और तू ही मझधार, तू आग तू ज्वाला, तू आग तू ज्वाला, तू चिंगारी तू मशाल, तू आग तू ज्वाला, तू चिंगारी तू मशाल, तू हाथ में समाया हुआ बर्फ का गोला, वाह हाथ में समाया हुआ बर्फ का गोला, तू दुश्मन तू दोस्त, तू दुश्मन तू दोस्त, तू बेहोशी का होश, वाह पल में तू शेरनी तो पल में खरगोश, वाह पल में तू शेरनी तो पल में पल में तू शेरनी पल में तू खरगोश, वाह काय कल्पना, तू सावित्री तू अहिल्या, तू सावित्री तू अहिल्या, तू फातिमा शेख, तू सावित्री तू अहिल्या, तू फातिमा शेख, झांसी की लक्ष्मी भी तू, मदर टेरेसा भी तू और तू ही प्रियदर्शनी, वाह तू ही वाह प्रियदर्शनी, तू है भी तू नहीं भी, तू है भी तू नहीं भी, तू बस एक एहसास और कुदरत में दुनिया में तुझे भेजा है खास, वाह कुदरत ने दुनिया में तुझे भेजा है खास, स्त्री वाह 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 अपने आप को पहचानो, अपनी अंदरूनी शक्ति को पहचानो, अपने आप को कभी किसी से कमजोर मत समझो, वाह और 50% आरक्षण मांगते हो तो जेंट्स लोगों पे जुल्म मत करो. खूप छान. आणि ह्याच नोटवरती मला असं वाटतं आपण ही मुलाखत थांबूया. तुम्ही खूप छान मुलाखत दिली, खूप छान उत्तर दिलीत. मतदारांच्या सगळ्या शंका कुशंकांना तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात. तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद अवधूत साहेब. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.